नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. एमपीएससीच्या या ठिकाणी ई-केवायसी करायची जी पहिली नोटीस पडलेली होती ती आता सुरू झालेली आहे. एमपीएससीच्या प्रोफाईल अपडेटमध्ये म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रोफाईल अकाउंटमध्ये आता ती लिंक या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. या ठिकाणी हा व्हिडिओ त्याच्यावरतीच आहे. संपूर्ण माहिती याच्यामध्ये सांगितलेली आहे. तुम्हाला ई-केवायसी कशी करायची आहे, काय करायचं आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी आधार कार्डला नो केला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कशा पद्धतीचा मेसेज हा डिस्प्ले होतो, जर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला काय करायचंय ते सुद्धा सांगितलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्व स्टेप्स कंप्लीट करायच्या आहेत प्रोफाईल स्टेटसच्या. लक्षात घ्या, फक्त एक स्टेप करू नका, नाहीतर तुमचं अकाउंट जे आहे ते पेंडिंग मध्ये पडेल, कंप्लीट स्टेटस येणार नाही. चला तर स्टार्ट करूया. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी mpsconline.gov.in यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या खाली लॉग इन आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचं या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचंय. लॉग इन करून घेतल्यानंतर पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन करायचंय. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा फिल करायचा आहे आणि प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा तुमचं लॉग इन होऊन जाईल. या प्रकारचं डॅशबोर्ड तुम्हाला येईल. या ठिकाणी सर्वात आधी तुम्हाला माय अकाउंट वरती जायचंय. माय अकाउंटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचं या ठिकाणी प्रोफाईल समरी दिसेल. तुमचं नाव, सर्व काही या ठिकाणी डिटेल्स असतील, मोबाईल नंबर असेल इव्हन त्याच्यामध्ये. मग हा मोबाईल नंबर तुमचा आधारला लिंक असेल किंवा नसेल हे दोन्ही गृहीत धरा. यामध्ये बघा तुमचं प्रोफाईल स्टेटस हे कंप्लीट असलं पाहिजे आणि या ठिकाणी तुमचा मेल आयडी आणि या ठिकाणी तुमची लास्ट अपडेटेड असेल तर तुम्हाला अपडेट अनलॉक प्रोफाईल वरती क्लिक करायचंय. जसे तुम्ही अपडेट अनलॉक प्रोफाईल वरती क्लिक कराल तुम्हाला एक ओटीपी तुमच्या मोबाईल नंबर वरती जाईल. जो मोबाईल नंबर तुम्ही इथं मेन्शन केलेला आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करा. व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा सबमिट बटनावरती क्लिक करायचंय. सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा 6 स्टेप ओपन झालेले आहेत. 6 स्टेप मध्ये आपली सर्व इन्फॉर्मेशन असते. पहिल्या स्टेप मध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, सेकंड मध्ये ऍड्रेसची, थर्ड मध्ये ऑदर इन्फॉर्मेशन असते, नंतर क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन आहे, 5व्या मध्ये एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन आहे आणि 6व्या मध्ये अपलोड फोटो आणि सिग्नेचर असते. तर यामध्ये सर्व स्टेप या ठिकाणी इम्पॉर्टंट आहेत. फक्त आधार ई-केवायसी करायचं म्हणून तुम्ही या सर्व स्टेप अर्धवट सोडू नका, कारण या ठिकाणी सेव्ह करताना सर्व स्टेप बाय स्टेप करावं लागतात. या ठिकाणी एकही स्टेप राहिली तर तुमचं अकाउंट प्रोफाईल हे कंप्लीट दाखवणार नाही, पेंडिंग मध्ये जाईल. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा फर्स्ट आपल्याला आहे आधार डिटेल्स म्हणून. त्यांनी नोट दिलेली आहे, इफ यू हॅव आधार कार्ड देन इट इज मॅन्डेटरी टू फिल आधार डिटेल्स. आता आधार कार्ड हे प्रत्येकाकडे आहेच, तर बऱ्याच जणांनी काय केलेलं आहे, तुमच्याकडे आहे का नाही ह्याच्यावरती यांनी ऑप्शन दिलेला आहे. तर होल्डिंग आहात तुम्ही आधार कार्ड, एस केलंय. तर या ठिकाणी माझं मी आधार कार्ड जे आहे ते या ठिकाणी टाकलेलं आहे. माझं नाव सुद्धा आहे ऍज पर आधार कार्ड. लक्षात घ्या, इथं लिहिलंय एक्झॅक्टली मेन्शन ऑन आधार कार्ड. काही विद्यार्थ्यांचे नावं हे 10वीच्या एसएससीची मार्कशीटवर वेगळे असतात, मागून पुढे असतात. आधी सरनेम असतं, नंतर नाव आणि वडिलांचं नाव असतं. तर यामध्ये आधार कार्डवर माझं पहिल्यांदा नाव, वडिलांचं नाव, नंतर सरनेम आहे. तर तुम्हाला आधार क्रमांक म्हणजे आधार डिटेल नुसारच नाव टाकायचं आहे, नाहीतर हे सुद्धा मिसस्पेल्ड होऊन जाईल. यामध्ये बघा मी ऑलरेडी आधार कार्ड या ठिकाणी टाकलेलं आहे, तर माझे सर्व डिटेल्स आहेत आणि खाली फोन नंबर सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. या ठिकाणी बघा, जर समजा ज्या विद्यार्थ्यांनी नाही केलेलं आहे, या ठिकाणी समजा नाही असेल तर या ठिकाणी बघा जर नाही केलं तर या ठिकाणी काय सांगतंय, प्लीज व्हिजिट एमपीएससी ऑफिस मुंबई फॉर अल्टरनेटिव्ह केवायसी व्हेरिफिकेशन. या ठिकाणी बघा डायरेक्ट मुंबईच्या ऑफिसलाच या ठिकाणी तुम्हाला पाठवण्याचं करतंय. म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड नाहीये, कोणत्या तरी कारणाने किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नोवर सिलेक्ट केलं असेल तर तुम्हाला एमपीएससी ऑफिस मुंबईला या ठिकाणी केवायसी करण्यासाठी या ठिकाणी हजर राहावं लागणार आहे. याला पर्याय नाहीये, लक्षात घ्या. याच्यानंतर ह्याच्यामध्ये सोल्युशन असं आहे, तुम्हाला येस वरती क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. टाकल्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव जे या ठिकाणी आधारवरती आहे ते टाकायचंय आणि खाली यायचंय. या ठिकाणी बघा पर्सनल डिटेल असतील तर ते जे पर्सनल डिटेल्स आहेत तुम्हाला 10वीच्या मार्कशीट नुसार असलं पाहिजे तुमचे नाव. तर या ठिकाणी बघा सरनेम पहिलं आहे, फर्स्ट नेम, नंतर मिडल नेम. हे दिलेले व्यवस्थित भरून घ्या. तुमचं फुल नेम तुमचं इंग्लिशमध्ये असलं पाहिजे, नंतर मराठीमध्ये तुमचं देवनागरी लिपीमध्ये आपल्या. त्यानंतर या ठिकाणी बघा मदर्स नेम असलं पाहिजे, नंतर तुमची डेट ऑफ बर्थ दिलेली आहे, ही या ठिकाणी एडिट करता येत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर जेंडर दिलेला आहे. मोबाईल नंबर सुद्धा या ठिकाणी एडिट होत नाही. त्यानंतर ईमेल ॲड्रेस दिलेला आहे, तो सुद्धा या ठिकाणी एडिट होत नाही. याच्यासाठी एडिट कसा करायचा याचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. तुम्हाला या जर डिटेल्स एडिट करायच्या असतील, या ठिकाणी मोबाईल नंबर हा तुमच्या आधारला जर हा लिंक नसेल आणि हा दुसरा असेल तर एक तर तुम्ही हा मोबाईल नंबर आधारला लिंक करून घ्या किंवा आधारचा मोबाईल नंबर याला लिंक करून घ्या.
म्हणजे तुमची e-KYC जी आहे ती इथं पूर्ण होईल. जर तुम्हाला तो वरती आधार क्रमांक टाकल्यानंतर OTP जर नाही आला तुम्हाला, तर OTP आला नाही तर तुम्हाला e-KYC होणार नाही. लक्षात घ्या. कारण OTP हा फक्त आधार नंबर वरतीच जातो. तर जो नंबर असेल तुमचा तर तो तुम्ही एकतर हा करून घ्या, नाहीतर तुम्हाला तो मोबाईल नंबर या ठिकाणी जवळ ठेवावा लागणार आहे. परंतु या ठिकाणी मॅक्सिमम चान्सेस आहेत विद्यार्थ्यांसाठी की त्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर जर आधारला दुसरा असेल तर जो आधारला आहे तो या प्रोफाईलला या ठिकाणी तुम्ही एडिट करा. एडिट कसा करायचा, त्याची प्रोसेस काय, त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेला आहे. डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक देईल, तुम्ही त्या ठिकाणी लिंक करून तो व्हिडिओ चेक करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्या पद्धतीनेच या ठिकाणी मोबाईल नंबर किंवा ईमेल ॲड्रेस तुम्हाला चेंज करायचा आहे. या ठिकाणी मॅरिटल स्टेटस कंप्लीट असेल तुमचं, या ठिकाणी वेदर लायबल टू डिस्क्वालिफाय असेल, झालेला आहात का नाही, नॅशनॅलिटी, मदर टंग, ही सर्व इन्फॉर्मेशन याच्यामध्ये भरायचे जे रेड डॉट आहेत. खाली यायचे तुम्हाला या ठिकाणी बघा तुम्ही या ठिकाणी 10th इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन आफ्टर मॅरेज म्हणजे तुमचं चेंज झालेलं आहे का काही, तर नाही झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही मराठी बोलू शकतात का ते सर्व लिहायचंय. बऱ्याच विद्यार्थ्यांचं हे सगळं या ठिकाणी अपडेटेड आहे, परंतु ज्या ठिकाणी रेड डॉट नाही ते विद्यार्थी भरत नाहीत, तर त्याचाही या ठिकाणी परिणाम होतो की या ठिकाणी समजा कॅन यू स्पीक और रीड मराठी दिलेलं आहे राईट, तरी विद्यार्थी हे ऑप्शन सोडून देतात. बऱ्याच वेळेस नो ही करत नाहीत आणि यस ही करत नाहीत, कारण इथं कंपल्सरी नाहीये. तर ही इन्फॉर्मेशन सुद्धा भरून टाका, त्याला मोकळं सोडू नका. या ठिकाणी फिजिकल मेजरमेंट आहे, तुमच्या हाईटमध्ये या ठिकाणी चेंजेस झाले असतील, वेटमध्ये चेंजेस झाले असतील, चेस्टमध्ये, त्यानंतर या ठिकाणी इन्फ्लेमेशन म्हणजे वाढवल्यानंतर असेल तर विद्यार्थिनी असो किंवा विद्यार्थी असो त्यांनी या ठिकाणी नक्की बदल करत चला. या ठिकाणी कास्ट कॅटेगरी डिटेल्स आहेत, तुम्ही जी आधी भरलेली असेल तीच या ठिकाणी अवेलेबल आहे. म्हणजे तुमचं कॅटेगरी कोणती, नंबर कोणता, इश्यू डिस्ट्रिक्ट कोणता आहे, इश्यूइंग डेट काय आहे, त्यानंतर तुम्ही नॉन क्रिमिनल आहे का नाही त्याचं या ठिकाणी नंबर, आणि किंवा NCL ची डेट असेल किंवा काही इतर माहिती या ठिकाणी दिलेली आहे ती सर्व. त्यानंतर पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी आहे का, यस असेल तर यस करा, नो असेल तर नो वरती क्लिक करायचंय. त्यानंतर खाली या ठिकाणी स्पोर्ट डिटेल विचारलंय, तुम्ही असाल तर यस करा, नसाल तर नो. एक्स सर्व्हिसमॅन, गव्हर्नमेंट महाराष्ट्र एम्प्लॉई असेल तर यस करा, नसेल तर नो करून टाका. त्यानंतर बघा खाली तुम्हाला डोमासाईल डिटेल विचारलेले आहेत. महाराष्ट्राचा रहिवासी असल्याशिवाय तुम्हाला कोणताही फॉर्म या ठिकाणी भरता येत नाही, तर या ठिकाणी अवेलेबलच करायचंय तुम्हाला, ते या ठिकाणी सबमिट करायचंय. लक्षात घ्या. इश्युइंग डिस्ट्रिक्ट दिलेला आहे आणि डोमासाईल एज या ठिकाणी बघा, यू विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर रिझर्व्ह कॅटेगरी. म्हणजे जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येत असाल आणि तुमच्याकडे डोमासाईल नसेल तर तुम्ही जेव्हा फॉर्म भरता आणि सिलेक्ट हे करता त्यावेळेस तुमचं जे आहे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये पोस्ट सिलेक्ट होत नाही, ते केलं जाणार नाही जर डोमासाईल नसेल तर. ऍडिशनल रिझर्वेशन या ठिकाणी बघा खाली नो म्हणून आहे, आणि या ठिकाणी ऑर्फन असेल तर यस करा किंवा नो करा, आणि सेव्ह वरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचंय. एकदा सर्व डिटेल तुम्ही चेक करून घ्या तुम्ही भरले आहात का नाही, आणि सेव्ह वरती क्लिक करा. त्यानंतर स्टेप नंबर सेकंड आहे. तर स्टेप नंबर सेकंड मध्ये परमनंट ऍड्रेस तुमचा विचारला गेलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी सर्व ऍड्रेस जो आहे तो व्यवस्थितरित्या या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचं स्टेट टाकायचंय, डिस्ट्रिक्ट टाकायचंय, तालुका आणि गाव राहत असेल, आणि पिनकोड टाकायला विसरू नका. जर वरचा ऍड्रेस तुमचा सेम असेल करस्पॉन्डन्सला तर टिक करा, वरचा ऍड्रेस खाली येऊन जाईल आणि तुम्हाला या ठिकाणी सेव्ह वरती क्लिक करायचंय. त्यानंतर थर्ड स्टेपवर क्लिक करा. डिटेल्स ऑफ कोर्ट प्रोसिडिंग क्रिमिनल ऍक्शन पेंडिंग अगेन्स्ट यू असेल तर यस करा, त्या ठिकाणी त्याचं मेन्शन करा काय असेल तर, नसेल तर नो वरती क्लिक करा आणि या ठिकाणी खाली यायचंय तुम्हाला आणि सेव्ह वरती क्लिक करायचंय. त्यानंतर स्टेप नंबर 4 आहे. या ठिकाणी बघा तुमचं क्वालिफिकेशन या ठिकाणी दिलेलं असेल. एक्सपिरियन्स तुमचा क्वालिफिकेशन मध्ये काय काय केले तुम्ही, डिप्लोमा, 10वी 12वी, या ठिकाणी ग्रॅज्युएट केलं असेल त्या सर्वची माहिती अवेलेबल आहे का नाही तुम्ही एकदा चेक करून घ्या. केल्याच्या नंतर खाली यायचंय आणि तुम्हाला या ठिकाणी सेव्ह वरती क्लिक करायचंय आणि कन्फर्म करायचंय. कन्फर्म केले 5 नंबरची स्टेप आहे. एक्सपिरियन्स डिटेल जर तुम्हाला मागत असतील तर या ठिकाणी यस करा, असेल तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी भरू शकतात. तुम्ही कुठं काम करत होतात, प्रेझेंट आहात का नाही, MPSC थ्रू आहे का नाही, या ठिकाणी ऑर्गनायझेशन कोणतं आहे किंवा या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉब आहे का नाही, त्यानंतर तुमची पोस्ट काय होती या ठिकाणी, त्यानंतर तुम्हाला नेचर ऑफ जॉब कसा होता तुमचा, त्यानंतर गव्हर्नमेंट गॅझेटेड आहे का नाही ती पोस्ट, अपॉइंटमेंट कशी होती, ॲडॉक होती, या ठिकाणी कोणत्या लेवलवरती होती, या ठिकाणी पे ब्रँड, ग्रेड पे, बेसिक पे, मंथली ग्रॉस या ठिकाणी लिहायचंय. कोणत्या डेट पासून तुम्ही जॉईन केलं तर ते लिहा, या ठिकाणी इयर्स मध्ये येऊन जाईल आणि या ठिकाणी सेव्ह वरती क्लिक करायचंय. जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तर या ठिकाणी नो वरती क्लिक करा आणि सेव्ह वरती क्लिक करा. त्यानंतर स्टेप नंबर 6 लास्ट आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला नेम ऑफ फोटो सिग्नेचर जे कॅरेक्टर टाकायचे 50 KB पेक्षा जास्त ठेवू नका जर बदलायचे असतील तर. खाली या
या ठिकाणी बघा फोटोवरती तुम्हाला जर बदलायचं असेल तर या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करा आणि बदलून घ्या. आणि सिग्नेचर सुद्धा चूज फाईलवर क्लिक करायची आहे, फोटो काढायचा आणि बदलून घ्यायचा आहे. त्यानंतर सेव्ह वरती क्लिक करा. खाली यायचंय तुम्हाला या ठिकाणी बॉक्सवरती क्लिक करायचं. या ठिकाणी या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर सबमिट आणि लॉक प्रोफाईलवरती क्लिक करा. शेवटी विचारेल तुम्हाला की सर्व माहिती भरलेली ही कन्फर्म आहे का नाही. कन्फर्म असेल तर तुम्हाला कन्फर्म वरती क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर तुमची प्रोफाईल जी आहे ती पूर्णपणे सबमिट झालेली आहे, सेव्ह झालेली आहे. पुन्हा माय अकाउंट वरती यायचंय तुम्हाला. या ठिकाणी तुमचं सर्व डिटेल्स अपडेटेड झालेले असतील. कंप्लीट प्रोफाईल स्टेटस असेल तरच तुमचं या ठिकाणी झालेलं आहे. व्ह्यू प्रोफाईल वरती तुम्ही या ठिकाणी बघा कंप्लीट प्रोफाईलच्या पुढे नाव आहे, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा आणि एकदा तुम्ही तुमची जे डिटेल्स भरलेले आहेत ते या ठिकाणी व्हेरिफिकेशन करून घ्या. व्हेरिफिकेशन कंप्लीट असेल तर तुमची ई-केवायसी ही या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही सर्व बघितला असेल. या ठिकाणी अशा पद्धतीने 6 स्टेप्स कंप्लीट करायचे आहेत. या ठिकाणी आधार कार्डवरती यस करा. तुमचं आधार कार्ड असेल तर त्या ठिकाणी टाका. टाकल्यानंतर आधार नंबरनुसार तुम्ही नाव लिहा आणि खाली मोबाईल नंबरचा जो क्रिटिकल क्वेश्चन आहे तो या ठिकाणी सॉल्व्ह करून घ्या. कारण एकतर तुमच्या आधार क्रमांकाला जो मोबाईल नंबर आहे तोच तुमच्या एमपीएससीच्या प्रोफाईलला सुद्धा असला पाहिजे, किंवा जो प्रोफाईलमध्ये मोबाईल नंबर आहे तो तुमच्या आधार क्रमांकाला असला पाहिजे. तर दोन्हीपैकी एक गोष्ट तुम्ही करून घ्या त्या ठिकाणी, म्हणजे तुमचं या ठिकाणी सक्सेसफुल होऊन जाईल. या ठिकाणी ऑदर सुद्धा ऑप्शन आहेत ई-केवायसी करायचे. जर तुम्हाला मोबाईल नंबर हा चेंज करायचा नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यासाठी एक व्हिडिओ सुद्धा मी टाकलेला आहे. 4 प्रकारे या ठिकाणी ई-केवायसी केली जाते. तर बाकीचे प्रकार सुद्धा तुम्ही बघून घ्या ऑनलाईन सोडता. तर मित्रांनो, महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.